आजकाल सगळंच बिघडलंय, त्यात एखाद्या विशिष्ट वर्गाला टार्गेट करणं योग्य होणार नाही. अनादी काळापासून माणूस शरीराने तसाच आहे. काळानुसार त्याच्या इच्छा, आकांक्षा, गरजा बदलत गेल्या. त्याला कारण आमूलाग्र भौतिकीकरण होय. नवनवीन शोध मानवाच्या जीवनात पदार्पण करीत आहेत. त्यातून सुखाची प्राप्ती होईल अशी धारणा त्याची आहे. सुख काही प्रमाणात मिळते, पण ते सुख टिकून राहत नाही. धरसोड वृत्ती जबाबदार आहे. शरीरसुखी पुरुषाची मक्तेदारी नाही. भूक ही प्रत्येक प्राणीमात्राला आहे. ती निसर्गाने जन्माबरोबर दिली आहे. माणूस सुसंस्कृत असल्यामुळे त्यात कमी जास्तपणा असतो. कुठे व्यक्त व्हावे याचा विचार करत असतो. विशेषतः स्त्रिया जास्त संवेदनशील असतात. इज्जत, आबरूशील, संवर्धन वगैरे गोष्टी तिच्या मनावर बिंबलेल्या असतात. पुरुष स्त्री घरात राहायची, बाहेर फिरणे नसायचे, शिक्षण नसायचे. याचा अर्थ त्यांना मन भावना नव्हत्या असे नाही. शरीराच्या गरजा, भावना या शिक्षणावर अवलंबून असतात. त्यांना किती पण खतपाणी घालायचे हे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळात पुरुषसुद्धा नीतिमत्ता जपायचे. उठसूट स्त्रीचा विचार त्यांच्या मनात येत नसावेत. शेतीवाडी, कष्टाची कामे यात तो मग्न असायचा. सध्याच्या काळात मोबाईल, संगणक, टीव्ही, इंटरनेट या सगळ्यात स्त्रीचे शरीर सहज हवे तेव्हा निहाळता येते. समाज माध्यमात स्त्री हा चर्चेचा विषय असतो. लग्नाशिवाय स्त्री पुरुषाची एकत्र येण्याचे नवनवीन प्रकार समाजात रूढ झाले आहेत. स्त्रीचा आदर, पदर, ओढणी गायब झाली आहे. पुरुषाला विचलित करण्याचा एक सुद्धा मौका ती सोडत नाही आहे. तिच्यात ढिठाई, बोल्डनेस आलेला आहे. विवाहित स्त्री सर्वार्थाने अनुभवी, मोकळी झालेली असते. आता तर ती पुरुषाच्या बरोबरीने बाहेर हिंडत असते. कुठल्याही क्षेत्रात ती कमी नाही. वागण्यात, कपड्यात मोकळेपणा आलेला आहे. योनी सुचिता हा विचार हास्यास्पद आहे, पोरकट आहे. हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे. तिच्या डोक्यावरचे ओझे उतरले आहे. आपल्या आयुष्यात एकच राम असावा, मी त्याची प्रतिवर्त सीता असावी असे विचार बऱ्याच अंशी कमी झाले आहेत. रामच राहिला नाही तर सीता का राहील हे तिला कळले आहे. मूळ मुद्दा, स्त्रिया तरुण मुलांकडे आकर्षित का होतात? याचे उत्तर इंटरनेट, मोबाईलवर सतत संभोगाचे दृश्य पाहायला मिळतात. जगातील तरुण वर्ग सेक्सच्या बाबतीत उतावळा झालेला आहे. त्याला अनुभव मध्यम वयाची स्त्री योग्य वाटते. मुलीपेक्षा ती अधिक सुरक्षित असते. पुढाकार घेऊन प्रोत्साहन देण्यात ती कुचराई करत नाही. तिचा पुरुष कामाच्या व्यापात लैंगिकदृष्ट्या कमकुवत झालेला असतो. त्याची सेक्सची क्षमता, भूक, धट्टीगणपणा बराच कमी झाला आहे. यामुळे ती कंटाळून गेलेली असते. तोचपणा आता स्त्रियांना सुद्धा नकोसा झाला आहे. सेक्सचा खेळ खेळून, करमणूक करून फ्रेश होऊन ताजेतवाने व्हावे असे तिला सुद्धा वाटते. पुरुष आक्रमक असावा, उतावळलेला असावा, घाबरट नसावा हे सगळे गुण तरुणाईत असतात. हे अनुभव स्त्रीला कोणी सांगायला नकोस. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही आजकालची मुले पुन्हा गुंतून राहत नाही. भावनिक गुंतवणूक नको. काम झाले की नाम निराळे. तरुणपणी लिंगाची साईज, त्याचा डौलदारपणा बघण्यासारखा असतो. नुसत्या कल्पनेने, स्पर्शाने तो अगोदरच तयारीत असतो. त्याचे वयस्कर गृहस्थासारखे नखरे आडेवेडे नसतात. पाहिजे ते प्रकार करून घेत तन मन शांत होईल ते फक्त तरुणाकडूनच. म्हणून स्त्रिया त्यांच्यावर आकर्षित होतात. धन्यवाद.